चला मी बनवणार इथं ड्रायफ्रूटचे लाडू। इथं मी काजू दळून घेतलेले, हे बदाम दळून घेतलेले, त्यानंतर हा डिंक घेतला आहे मी, त्यानंतर हे घेतले तूप, मी 1.5 किलो तूप घेतलेलं आहे मी इथं, आणि 2 किलो गूळ घेतलेला आहे, आणि हे खारीक मी सुकायला ठेवली होती, सुकूनच दळून घेतलेली मी याला मिक्सरमधून। आणि हे गव्हाचे पीठ आहे, हे गव्हाचे पीठ एवढं काही टाकायचं नाही आपल्याला, फक्त छोट्या छोट्या 2 प्लेटा भरून एवढंच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला तर आधी इथं डिंक तळून घ्यायचं आहे तुपामध्ये, थोडं तूप टाकलेलं आहे मी इथं, 2 ते 3 पड्या तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये डिंक आपल्याला छान प्रकारे असं तळून घ्यायचं आहे। आणि हा डिंक आहे ना तुम्ही आधी मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा तळू शकता, नाहीतर मग असं पण तळून तुम्ही चिरू शकता किंवा मिक्सरमधून बारीक करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व काही डिंक इथं तळून घेतलेलं आहे तुपामध्ये। तर आता मी थोडंसं अजून तूप टाकलेलं आहे, आणि इथं आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। अशा अर्ध्या 2 प्लेटा मी इथं पीठ भाजून घेतलेले, आणि आपल्याला एवढंच पीठ टाकायचं आहे, जास्त नाही, सर्व काही ड्रायफ्रूटच टाकायचं आहे, पीठ फक्त एवढंच टाकायचं आहे। त्यासाठी हे पीठ आहे ना पूर्ण असं लालसर भाजून घ्यायचं आहे, कच्चं नाही राहू द्यायचं याला, कारण की पूर्णपणे असं परतवतच राहायचं आहे, कारण की असं लालसर पूर्ण भाजल्याने ना आपले लाडू खराब होत नाही, 2 महिने जरी राहिले ना तरीसुद्धा छानच टिकतात। तर चला आता मी ना इथं हे बदामाचं पावडर बनवलेलं आहे, ते मी इथं भाजून घेणार आहे। ते पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की हे काजू बदाम आणि खारीकाचं पावडर हे असं भाजून घेतल्याने ना लाडू कधीच खराब होत नाही, आपले 2-4 महिने टिकले ना तरीसुद्धा, तुम्ही 1 वर्ष जरी जास्त बांधले आणि 1 वर्ष जरी टिकवले ना तरीसुद्धा खराब होत नाही। अशा प्रकारे मी हे बदामाचं पावडरसुद्धा तुपामध्ये भाजून घेतलं। तर आता मी इथं हे काजूचं पावडर भाजून घेणार आहे। काजूचं पावडरसुद्धा मी इथं छान प्रकारे भाजून घेणार आहे, आणि हे मी टाकलं ना डब्यामधून, हे मगज होतं, मगजच्या बिया मी मिक्सरमधून काढून घेतल्या, आणि थोडं वेलची पावडर टाकलेलं आहे। अशा प्रकारे हे सुद्धा मी इथं थोडंसं असं लालसर होईपर्यंत हे पण भाजून घेणार आहे मी। भाजल्याने ना टेस्ट पण वाढते आणि खराब पण होत नाही लाडू आपले, त्यासाठी डिंक तर मी मिक्सरमधूनच चुरून घेणार आहे, नाहीतर हाताने सुद्धा चुरला जातो तो असं तळल्यावर। तर हे सर्व काही मी असं भाजून घेतलेलं आहे। आता खारीकाचं पावडरसुद्धा मी इथं भाजून घेणार आहे, ते सुद्धा खारीक मी उन्हामध्ये ठेवली होती, त्यानंतर तिचं पावडर केलं होतं। हे खोबरं भाजून घेणार आहे मी आधी, हे खोबरं पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे, हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर इथं खारीकचं पावडर भाजून घेणार आहे मी, हे पण असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा खारीकचं पूर्ण बारीक पावडर केलेलं आहे मी, ते छान प्रकारे असं भाजून घेतलेलं आहे। हे सर्व काही आता मी एकत्र करून घेतलेले, अजून थोडं राहिलेलं आहे पावडर, ते सुद्धा मी इथं भाजून घेते। आता हे सर्व काही जिन्नस मी अशा प्रकारेच भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व काही भाजून झालेलं आहे, आता मी एका मोठ्या कढईमध्ये टाकणार आहे हे सर्व काही। हे बघा अशा प्रकारे मी सर्व जिन्नस आता इथं छान प्रकारे भाजून घेतलेले आहे। आता मी एका कढईमध्ये मिक्स करणार आहे, आणि हे डिंक बघा हाताने चिरून घेतले मी, मिक्सरने पण नाही चिरले, हाताने चिरून घेतले मी। सर्व काही आता हे पूर्णपणे शेकले गेले, हे बघा हाताने जर नाही चुरले गेले तर असे आपल्याकडे लोटा असतो ना त्याच्याने असं करून घ्यायचं। बघा मी एका कढईमध्ये हे सर्व काही जिन्नस भाजलेलं टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे खोबरं, हे काजू बदाम,
खारीक आणि हे डिंक, हे सर्व आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हा गोड आता मी तुपामध्ये याला विरघळून घेणार आहे. हे बघा, एवढं पीठ आहे, एवढं खोबरं आहे, एवढं बदामाचं पेस्ट, हे काजूचं आणि हे खारीक, हे सर्व आता मी एकत्र करून घेणार आहे. आणि हा डिंक हा पण मी आता त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. हे सर्व काय, चला आता मी गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, भरपूर असं तूप टाकलेलं आहे, कारण की याच्यामध्ये गोड वितळायचा आहे आपल्याला. आता मी हा गोड इथं टाकणार आहे वितळण्यासाठी. याला पूर्णपणे वितळायचं आहे. का झाकण काढ. पूर्णपणे याला असं वितळून घ्यायचं आहे. सर्वच गोड मी इथं टाकून दिलेला आहे. अशा प्रकारे मी इथं गोड आता वितळून घेणार आहे. पाण्याचा एकही थेंब लावायचा नाही आहे, कारण की लाडू आपले खराब होऊन जातील. त्यासाठी तुपामध्येच गोड वितळून घ्यायचा आहे. आणि हे सर्व जिन्नस आता गोड वितळतो तोपर्यंत सर्व काय एकत्र करून घ्यायचं आहे. असं पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे त्याला. असं सर्व प्रकार एकत्र करून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं गिटोड्या एकही नाही राहू द्यायची. हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व काही जिन्नस एकत्र करून घेतलेलं आहे मी. बघू आपला गोड आता वितळला की नाही. हे बघा, छान प्रकारे आता गोड वितळून गेलेला आहे. याला आता कडक नाही होऊ द्यायचं आहे, कारण लाडू कडक होऊन जातील. त्यासाठी आता वितळला का लगेच टाकायचं आहे आपल्याला. पूर्णपणे वितळून गेला आहे. चला आता मी इथं टाकते. तुम्हाला जसं जमेल तसं, चम्मचने जमेल तर तसं टाकायचं आहे, नाहीतर मग असं एकत्र जमेल तर एकत्र असं टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे. बघा, हे सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. तूप जर लागेल तर टाकायचं, नाही लागलं तर नाही टाकायचं नंतरहून. मला असं वाटतंय अजून लागेल तूप, मग नंतर टाकणार आहे मी गरम करून. हे बघा, असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. असं किटवड्या सर्व काही मोडून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण असं मिक्स करत राहायचं आहे. सगळा गोड आता मी इथं एकत्र करून घेतलेला आहे. असं वाटतंय मला की असं बांधून बघायचं, तूप लागेल बाबा असं वाटतंय. तर थोडं तूप इथं मी गरम करून टाकणार आहे. तर चला, आता तूप टाकून घेतलेलं आहे मी गरम करून. तर अशा प्रकारे मी इथं छोटे छोटे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे लाडू बांधून घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे हे लाडू मी इथं बांधून घेतलेले आहे.
जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही, कारण की 2 खाण्यापेक्षा एकच लाडू खायचा. त्यासाठी मी थोडे मोठे मोठेच बांधून घेतले. जास्त म्हणजे जास्त पण मोठे नाही आहे, जास्त म्हणजे जास्त पण छोटे नाही आहेत. अशा प्रकारे हे मी सर्व काही बांधून घेतले आहेत. आता अशा प्रकारे मी अर्धे लाडू बांधून घेतलेले. अजून एवढे पण पूर्ण बांधून घेणार आहे. सर्व लाडू मी अशा प्रकारे बांधून घेतले. हे आता असे बांधून झालेले माझे. बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. चला, पूर्ण लाडू बांधून झालेले इथं. तर चला, आजपर्यंत एवढाच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसा आवडला व्हिडिओ लाईक कमेंट करा.